नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जीएमसीसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न बघणार आहोत. जसं की आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की नांदेड जीएमसीचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. नांदेड जीएमसी असेल, छत्रपती संभाजीनगर जीएमसी असेल, तर याचा जो काही पॅटर्न आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की TCS कडून ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेतल्या जात आहेत. तर TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. कशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्यावर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे जे काही प्रश्न मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, याचं PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला की महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात? आपल्या सगळ्यांना जसं की माहिती आहे, महानगरपालिकेचा जो काही प्रमुख असतो त्याला महापौर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. मग हे जे काही महापौर नाव आहे हे कोण सुचवलेलं होतं? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे की महापौर हा मराठी शब्द जो आहे स्वतंत्रवीर सावरकरांनी या ठिकाणी सुचवला होता. स्वतंत्रवीर सावरकरांनी हा जो काही महापौर शब्द आहे तो सुचवण्याच्या आधी सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हटलं जात असं, किंवा शहराच्या प्रथम नागरिकाला मेयर म्हणून या ठिकाणी ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर बघा, पुढची अधिकची माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचे स्थानिक सरकार असलेल्या महानगरपालिकेचा प्रमुख हा महापौर असतो. तर याच्यामध्ये अजून एक मुद्दा कव्हर झालेला आहे की महानगरपालिकेची स्थापना करण्यासाठी किती लाख लोकसंख्येची कमीत कमी आवश्यकता आहे? तर कमीत कमी 10 लाख त्या शहराची लोकसंख्या असणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना करण्यात येते. त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की देशाचं जर आपल्याला प्रथम नागरिकाचा विचार केला तर राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. त्याचप्रमाणे शहराचा प्रथम नागरिक किंवा मुंबई या शहराचा प्रथम नागरिक कोण आहे असं जर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये आला तर तुमच्या शहराचा जो कोणी महापौर आहे तोच त्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की महापौराचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो? तर सर्वसाधारण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महापौराचा जो कार्यकाळ आहे तो 2.5 वर्षाचा असतो. नगरसेवकांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. तर हा पण बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की महापौराचा या ठिकाणी कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर योग्य उत्तर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे की 2.5 वर्षाचा या ठिकाणी महापौराचा कार्यकाळ असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा आहे आपला, महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? या ठिकाणी बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे की महानगरपालिकेचा जो कार्यकारी प्रमुख आहे तो आयुक्त असतो. त्याच्यामध्ये मग अधिकच्या माहितीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम हे आयुक्त करत असतात. महापालिकेच्या योजना असतील, विकासाची अंमलबजावणी असेल, शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे, हे जे कार्य आहे हे आयुक्ताचं कार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जे आयुक्त आहेत हे IAS ऑफिसर असतात, ज्याची या ठिकाणी नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाते. हे IAS सेवेतील अधिकारी असतात. तर हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोणाला म्हणतात याच्यावर बऱ्याच परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे आपला, खालीलपैकी कोणते कार्य महानगरपालिकेचे नाही? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे पण काही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी GMC भरती झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते कार्य हे महानगरपालिकेच्या अंतर्गत येत नाहीत. आणि या ठिकाणी वेगवेगळे असे 4 ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले होते. त्यामधलं जर योग्य उत्तर जे होतं हे रेल्वे सेवा आहे. रेल्वे सेवा जी आहे ती महानगरपालिकेच्या अंतर्गत येत नसते, त्याच्यामुळं रेल्वे सेवा ही त्या ठिकाणी योग्य उत्तर होतं. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, महानगरपालिकेची निवडणूक कोणाद्वारे घेतली जाते? तर महत्त्वाचं आहे, जसं की आपण बघतो की लोकसभेची निवडणूक असेल, ही जी काही निवडणूक आहे लोकसभेची ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी घेतली जाते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्त आहे.
राज्य निवडणूक आयोग आहे. तर या राज्य निवडणूक आयोगामार्फत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही नगरपालिका आहेत किंवा पंचायत राज आपण या ठिकाणी म्हणतो, पंचायत राज, या पंचायत राजच्या ज्या काही निवडणुका आहेत या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. जसं की याच्यामध्ये मग आपण बघाल की महानगरपालिकेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, त्याच्यानंतर तुमचं नगर परिषदेची निवडणूक असेल, ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, तर या ज्या काही सर्व निवडणुकी आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. सोबतच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या कोण कार्यरत आहे तर ते तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. तर त्या ठिकाणी उत्तर देताना तुम्हाला 4 डॅश आणि समोर तुमचं जे काही उत्तर आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. अधिकच्या माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे जी 26 एप्रिल 1994 रोजी स्थापन झालेली आहे. तर हा पण मुद्दा या ठिकाणी आपला क्लिअर झाला की राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाकडून आयोजित केल्या जातात किंवा घेतल्या जातात. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपला या ठिकाणी भारतीय संविधानात भाग 1 अ अंतर्गत 243 के आणि 243 झेड ए यामध्ये याची तरतूद केलेली आहे. जर राज्य निवडणूक आयोगाची तरतूद या ठिकाणी भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये केलेली आहे असा जरी प्रश्न आला तर भाग 1 अ अंतर्गत या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ते राज्य करू शकतात. त्याच्यानंतर बघा महत्वाचं पुढचा मुद्दा आहे की पात्रता काय आहेत मग याच्यासाठी. तर योग्य आता हे जे काही निवडणूक आयोग आहे किंवा महानगरपालिकेचा जो काही निवडणूक आयोग आहे याच्यासाठी ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रता काय आहेत तर भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर भारतीय प्रशासनाचा दीर्घ अनुभव असावा, राज्यपालाच्या मते ती व्यक्ती योग्य असावी, दर्जा हा राज्याच्या मुख्य सचिव आणि प्रधान सचिवाप्रमाणे या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर मग आयुक्त होण्यासाठीची जी काही पात्रता आहे ती या ठिकाणी पूर्ण केलेली व्यक्ती आयुक्त म्हणून राज्य निवडणूक आयोगाचं कार्य जे आहे करू शकते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की राजीनामा कोणाकडे देतो राज्य निवडणूक आयुक्त तर राज्यपालांकडे देत असतो. पदमुक्त कोण करू शकतं तर राष्ट्रपती कधीही पदमुक्त करू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की पुढं महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे सध्याचे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त म्हणून या ठिकाणी कार्य करत आहेत. तर 20 जानेवारी 2025 पासून ते हा जो कार्यभार आहे ते सांभाळत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 असणार आहे आपला, नगरसेवकाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर एकूण 5 वर्षाचा एवढा नगरसेवकाचा कार्यकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाच्या माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य असतात. महापौर निवडण्यात आणि त्यांच्या प्रभागातील अनेक पायाभूत सुविधा आणि इतर विकासात्मक कामांसाठी त्यांच्या प्रभागांचे प्रतिनिधित्व या ठिकाणी नगरसेवक करत असतो. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे. ते योग्य उत्तर आहे मित्रांनो 1857 रोजी या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. याच्यामध्ये TCS मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेस हा जो काही प्रश्न आहे तो विचारला जातो. एकूणच जर आपण विचार केला गट क आणि गट र पदांसाठी हा जो प्रश्न आहे IMP करून पण तुम्ही या प्रश्नाला ठेवू शकतो. कारण प्रत्येक जवळपास आपण जर विचार केला तर बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न जशाचा तसा या ठिकाणी विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये बघा अधिकची माहिती किंवा महत्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर मुंबई विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी 18 जुलै 1857 रोजी झालेली आहे. त्याच वर्षी मद्रास आणि कोलकाता विद्यापीठाची देखील या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा असंही म्हणू शकतो आपण की भारतामध्ये कोलकाता, मद्रास आणि मुंबई या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना कधी झाली तर 18 जुलै 1857 रोजी झालेली पाहायला मिळते. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपला की 1854 मधील
चार्ल्स वूड यांच्या वुड्स एज्युकेशन डिस्पॅच या परिणामाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या या ठिकाणी कायद्याअंतर्गत ही जी काही विद्यापीठांची स्थापना झाली आहे, असा जरी प्रश्न आला तर 1854च्या कायद्याअंतर्गत या विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की 1996 साली मुंबई शहराचे नाव बदलल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजपत्राद्वारे विद्यापीठाचे नाव बदलून मुंबई विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. हे विद्यापीठ भारतातील सर्वोच्च विद्यापीठापैकी एक असून QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 2026 मध्ये 664व्या क्रमांकावर असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. हा जो मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला IMP मध्ये ठेवायचा आहे. हा जो मुद्दा आहे हा IMP मध्ये ठेवायचा आहे. इथं चुकून 2026 झाले तर 2025च्या रँकिंगमध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे. 2025च्या रँकिंगमध्ये 6664व्या क्रमांकावर असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. 664व्या क्रमांकावर असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच 2025च्या या ठिकाणी जे काही QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी आहे हिच्या रँकिंगनुसार 664वा क्रमांक असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो मुंबई विद्यापीठाचा. थोडंसं बाय मिस्टेकली 6664 सांगितले मी तुम्हाला, त्या ठिकाणी 664व्या क्रमांकावर असलेलं पाहायला मिळतं. महत्त्वाचा मुद्दा आहे, याला IMP करून ठेवा किंवा एका तुमच्या बुकमध्ये साईडला नोट करून ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे आपला की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे आपला की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ते योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात कमी स्त्री साक्षरता असलेली आपल्याला पाहायला मिळते. 2011च्या जनगणनेनुसार या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर जर आपण पाहिला तर 63.04% या ठिकाणी नोंदवला गेला आहे. इतर कमी साक्षर असलेले जिल्हे कोणते मग, तर नंदुरबार असेल, धुळे असेल, गडचिरोली असेल, या जिल्ह्यामध्ये पण स्त्री साक्षरता सर्वाधिक कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा हे पण परीक्षेला जाण्याच्या आधी पाहून जायचे, त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 असणार आहे आपला की हरिहरेश्वर हा समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ते योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला रिहांद हा जो काही धरण प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ते योग्य उत्तर आहे रिहांद हा जो काही धरण प्रकल्प आहे तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. धरणाची उंची किती आहे, तर 96.46 मीटर एवढी असलेली पाहायला मिळते. फूटमध्ये जर आपण विचार केला तर 300 फूट एवढी उंची असलेली पाहायला मिळते. त्यानंतर बघा लांबी जर पाहिली धरणाची तर 934.45 मीटर आहे. जर लांबी फूटमध्ये विचार केला तर 3066 फूट एवढी असलेली आपण पाहू शकतो. तर बघा याच्यामध्ये हे जे काही धरण आहे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील पिपरी येथे असलेले हे जे काही रिहांद नदीवर हा जो काही प्रकल्प आहे तो बांधण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे जवळपास तुमचा हा जो प्रकल्प आहे कुठे आहे, एक्झॅक्ट UP मध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते पण या ठिकाणी आपण क्लिअर केले. धरणाची उंची असेल आणि या प्रकल्पाची लांबी असेल, तर हे दोन्ही मुद्दे तुमचे या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आपला 10 असणार आहे की महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रथम अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर अणुविद्युत प्रकल्पाला या ठिकाणी आपण ओळखतो. आशिया खंडातील व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा दिनांक 28 ऑक्टोबर 1969 रोजी या ठिकाणी स्थापन झालेला आपण पाहू शकतो. मग याच्यामध्ये तुमची स्थापना असेल हे पण तुमचं या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प म्हणून कोणत्या प्रकल्पाला ओळखलं जातं, तर तारापूर अणुविद्युत प्रकल्पाला या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रकल्पामध्ये 2 उकळत्या पाण्याच्या अणुभट्ट्या मे जनरल इलेक्ट्रिक कंपनी GEC US या कंपनीमार्फत बांधल्या गेल्या आहेत.
सन 2005-6 मध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील सर्वात अद्ययावत उकळत्या पाण्याच्या भट्ट्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत 2005 आणि 6 या वर्षी. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात 4 विभागाचा मिळून एकूण 1400 मेगावॅट इतकी वीज दररोज उत्पादित केली जाते. ही उत्पादन क्षमता भारताच्या एकूण अणुऊर्जेच्या 1/3 इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे IMP मध्ये ठेवू शकता. तारापूर हा जो काही अणुविद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आला आहे? तर अमेरिका या देशाच्या मदतीने हा जो काही प्रकल्प आहे तो महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेला आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 आहे आपला. राष्ट्रीय महामार्ग हा विषय कोणाच्या अंतर्गत येतो? तर केंद्र सरकार अंतर्गत येत असतो. प्रश्न क्रमांक 12 असणार आहे आपला. रस्त्यांच्या लांबीमध्ये जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर अमेरिकेचा पहिला क्रमांक या ठिकाणी रस्त्यांच्या लांबीमध्ये लागत असलेला आपण पाहतो. एकूण अमेरिकेचा जर विचार केला तर 6.5 दशलक्ष किलोमीटर एवढे रस्त्यांचे जे जाळं आहे, जी लांबी आहे असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पाठोपाठ भारताची या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर भारत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं रस्त्यांच्या लांबीमध्ये. त्याच्यामध्ये भारताकडे एकूण 6.3 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्त्यांचे जाळे असलेले पाहायला मिळतात. आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे काही रस्त्याचं जाळं आहे हे चीन या देशामध्ये असलेलं पाहायला मिळतं. एकूण 5.2 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते चीनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे. भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? ते योग्य उत्तर आहे मेघालय या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडत असलेला आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोसिनराम जे आहे मेघालय या राज्यामधील मोसिनराम या ठिकाणी भारतामध्ये दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी केली जाते. जसं की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे दरवर्षी सरासरी 11,800 मिमीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडत असलेला आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर जर पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर मेघालय हे राज्य पूर्वोत्तर भारतात असून येथे मोसिनराम आणि चेरापुंजी सारखी सर्वाधिक पावसाची या ठिकाणी ठिकाणे असलेलं आपल्याला पाहायला मिळते. चेरापुंजी असेल आणि मोसिनराम असेल या दोन ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी होत असते. याच्याबरोबरच तुम्हाला आणखीन एक प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पावसाची नोंद कोणत्या ठिकाणी होते किंवा सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण जे आहे हे आंबोली असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यालाच महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. सर्वाधिक पावसाची नोंद आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असते दरवर्षी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 असणार आहे आपला. दिग्दर्शन हे मासिक कोण प्रकाशित करत असत? योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर हे दिग्दर्शन हे मासिक प्रसिद्ध करत होते किंवा त्यांनी स्थापन केलेलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर मराठी भाषेतील पहिलं मासिक होतं. 1840 मध्ये मुंबई येथून या मासिकाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केलेले या ठिकाणी पाहायला मिळतं. महत्त्वाचा मुद्दा आहे IMP मध्ये ठेवू शकता. याच्यावर बरेच परीक्षेत प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर दर्पण हे जे काही मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं पाहायला मिळतं. किंवा प्रश्न अशाही पद्धतीने विचारला जातो की मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हणलं जातं? तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं. मुद्दा क्रमांक पुढचा आहे आपला. दिग्दर्शक मासिकातून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल आणि इतिहासासारख्या विविध विषयावरील लेख या ठिकाणी प्रकाशित करत होते. तर कोणत्या मासिकाच्या माध्यमातून? तर दिग्दर्शन या मासिकाच्या माध्यमातून. हा पण IMP मध्ये मुद्दा ठेवला तरी पण चालेल. याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार या ठिकाणी झालेली आहे. तर कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे अशा पद्धतीचा जरी प्रश्न आला तर कायदा 1934 नुसार.
1934 नुसार या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ज्यावेळेस 1935 मध्ये ही जी काही रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे होतं? तर कोलकाता या ठिकाणी असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीचा जर विचार केला 1935 चा जर विचार केला गेला, तर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर 1937 पासून हे जे काही मुख्यालय आहे, हे मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आज तागायत जर आपण विचार केला, तर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? ती योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी आपल्याला सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव जर पाहायचं झालं तर ज्योतिराव गोविंदराव फुले असं त्यांचं पूर्ण नाव आहे. जन्म आहे 11 एप्रिल 1827, तर 28 नोव्हेंबर 1890 ही मृत्यूची तारीख आहे. तर हे पण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. 1948 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य असतील तर ते आपण या ठिकाणी पूर्ण चार्टच दिलेला आहे मी तुम्हाला. याचा PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देत आहे. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हा जो काही चार्ट आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 1855 मध्ये त्यांनी नाटक लिहिलेलं आहे तृतीय रत्न या नावाचं. तर हे त्यांचे साहित्य कधी लिहिलेलं आहे त्याचं इसवी सन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे महत्त्वाचे साहित्य आहेत जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात आणि मग याच्यामधून तुम्हाला कुठलाही एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग PDF देतच आहे मी तुम्हाला टेलिग्रामला. तर टेलिग्राम जॉईन करून घ्या. PDF डाउनलोड करून त्याचाही तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता. प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 17 आहे आपला. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये होतो? तर योग्य उत्तर आहे पणजी या ठिकाणी होत असतो. गोवा या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 असणार आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये सर्वात पहिले राज्य कोणते निर्माण झाले होते? योग्य उत्तर आहे जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं हे राज्य आपल्याला पाहायला मिळतं. मग निर्मिती कधी झालेली आहे तर 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेश या राज्याची आपल्याला स्थापना झालेली पाहायला मिळते. मग पहिले मुख्यमंत्री कोण होते तर टी प्रकाशम हे आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते 1953 ला, ज्यावेळेस आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली त्यावेळेसचे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे की राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? तर बघा योग्य उत्तर आहे कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतीला दयेचा या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला आहे. तर कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतीचे मग अजून कोणते कोणते अधिकार आहेत ते पण आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. क्षमाचा या ठिकाणी अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे कलम 72 नुसार. परिवर्तनाचा या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. अवलंबन आणि स्थगितीचा आहे आणि सवलतीचा या ठिकाणी अधिकार कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना असलेला आपण पाहू शकतो. मग याच्यामध्ये काय काय तुम्हाला तरतूद दिलेली आहे ते पण या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे. PDF मी तुम्हाला देणार आहे तर त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 असणार आहे आपला की पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने या ठिकाणी केलेली होती? ती योग्य उत्तर आहे बघा बलवंतराय मेहता समितीने या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर महत्त्वाचे मुद्दे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पंचायत राज संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम बलवंतराय मेहता समितीने 1957 मध्ये केली होती, ज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज प्रणालीची गाव, गट आणि जिल्हा स्तर स्थापना करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली होती. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की 1972च्या संच समितीने या ठिकाणी पंचायत समितीमध्ये शेतकरी आणि ग्रामपंचायतीचे सर्वकष प्रतिनिधित्व असावे अशी शिफारस केली होती. त्यामुळे सरपंच ही
जी काही परिभाषेची कल्पना आहे ती प्रत्यक्षात येऊ शकली होती. म्हणजे सरपंच हे जे काही पद आहे ते अस्तित्वात आणण्याबद्दलची महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीने बजावली होती? तर संचय या समितीने बजावलेली पाहायला मिळते. कधीची समिती होती? ती 1972 ची समिती असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधीचा आहे? अशा पद्धतीचा जरी प्रश्न आला तर 1958 चा हा कायदा आहे, जो की अंमलात आलेला आहे 1958 मध्ये. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्याबद्दल जर प्रश्न विचारण्यात आला तर 1958 असे या ठिकाणी आपण उत्तर देऊ शकतो. तर मग बलवंतराय मेहता समितीबद्दलची अधिकची माहिती जर पाहायची झाली तर स्थापना आहे 16 जानेवारी 1957. अध्यक्ष होते बलवंतराय मेहता. त्यानंतर अहवाल कधी त्यांनी जाहीर केला किंवा प्रसिद्ध केला तर 1957 मध्ये अहवाल जो आहे तो सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिफारसी काय करण्यात आल्या होत्या या समितीकडून? तर लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना होती, जी पंचायत राज म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आपण पाहू शकतो. मग पंचायत राजमध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो? तर पंचायत राजमध्ये आपण ग्रामीण पातळीवर पाहिलं तर जसं की आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायत, तालुका पातळीवर नगरपंचायत असेल किंवा परिषद असेल आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असेल. तर अशा पद्धतीची जी काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की त्रिस्तरीय जी काही पंचायत राज व्यवस्था आहे ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार लागू करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे आपला 20वा. तुम्हाला उत्तर देताना 20 आणि त्या व्यक्तीचं नाव इथं लिहून द्यायचं आहे किंवा त्या समितीचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात जी आहे ती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण की सागरेश्वर हे जे काही अभयारण्य आहे हे कोठे आहे? ते योग्य उत्तर आहे सांगली या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य असलेलं पाहायला मिळतंय. तर मित्रांनो आपण नांदेड जीएमसी पेपर बघितले आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जीएमसी पेपर बघितले. अभयारण्य असतील, व्याघ्र प्रकल्प असतील, हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी क्लिअर करून जायचं आहे. याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जातो आहे. नदी असेल, नद्यामध्ये धरणे असतील, अगदी सोपे प्रश्न आहेत जे की तुमच्या हातून सुटले नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपला 1-1 मार्क 2-2 मार्काचं या ठिकाणी आपलं नुकसान होतं, जे की झालं नाही पाहिजे. त्यासाठी नदी, नद्यांवरील धरणे असतील, त्यानंतर लेखकांनी त्यांची प्रसिद्ध पुस्तके असतील. मी नांदेड जीएमसी आणि छत्रपती संभाजीनगर जीएमसी भरतीचे जे काही विद्यार्थी तयारी करत होते त्यांना बऱ्याच व्हिडिओमधून ही माहिती दिली होती की 2025 मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि त्यांचे लेखक तुम्ही बघून जावा. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जीएमसीचे पेपर जर पाहिले, त्यामध्ये आलेले प्रश्न जर पाहिले तर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांवरच प्रश्न या ठिकाणी विचारले गेले आहेत. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की तुम्हाला 2025 मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि त्यांचे लेखक हे पाठच करून जायचे परीक्षेला जाण्याआधी. नदी आणि नद्यावरील धरणे तुम्हाला पाठच करून जायचे परीक्षेला जाण्याच्या अगोदर. त्यानंतर अभयारण्य असतील, त्यानंतर जसं की आपण म्हटलं व्याघ्र प्रकल्प असतील, हे सगळं तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी बघून जायचंय. 2-2 मार्क 1-1 मार्क आपले याच्यामुळे कुठेही सुटले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर बघा हे जे काही अभयारण्य सागरेश्वर हे सांगली या ठिकाणी आहे. मग महत्त्वाचं आपण या ठिकाणी अभयारण्य घेतले आहे की मेळघाट अभयारण्य असेल किंवा व्याघ्र प्रकल्प म्हणून पण आपण या ठिकाणी ओळखतो. तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे हा बंगाल वाघांसाठी प्रसिद्ध असलेला या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असलेला आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील एक प्रमुख व्याघ्र संवर्धन क्षेत्र आहे जे अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेल, त्याच्यानंतर नान्नज माळढोक अभयारण्य असेल, जे की माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य. बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलाय की माळढोक या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? ते योग्य उत्तर आहे नानज. या ठिकाणी जे काही माळढोक पक्षी अभयारण्य आहे हे माळढोक या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य. याच्यामध्ये हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य असून विविध जातींच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला कर्नाळा हे उत्तर देता आलं पाहिजे.
महत्त्वाचे जे काही अभयारण्य आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत तेच आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पुढचं आहे अंधारी अभयारण्य. हे चंद्रपूर जिल्ह्यात असून अनेक वन्यजीवांना या ठिकाणी प्रजातींचे संरक्षण करत असलेलं पाहायला मिळतं. महत्त्वाचं आहे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे अंधारी अभयारण्य. त्याच्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं अभयारण्य आहे अंबा बराव या अभयारण्य. तर हे जे काही अभयारण्य आहे हे पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. अंबा बरवा अभयारण्य. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 22 आहे आपला, की खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर जीएमसीचा पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे हा. तर हे गुजरात या ठिकाणी असलेलं आपण पाहू शकतो. तेल खनिज शुद्धीकरण किंवा तेल क्षेत्र या ठिकाणी खंबायत आणि अंकलेश्वर. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 23 आहे, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे कोणती आहेत? मग त्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातातच. यामध्ये मग 1 नंबरला आहे महाबळेश्वर, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पाचगणी आहे, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर जवळ असलेलं आपण हे पाचगणी थंड हवेचे ठिकाण पाहू शकतो. त्याच्यानंतर लोणावळा व खंडावळा थंड हवेचे ठिकाणे जे मुंबई आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे जे मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे. अंबोली थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी अमरावती या जिल्ह्यामध्ये असलेलं आपण पाहू शकतो. भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण असेल जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. इगतपुरी थंड हवेचे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर जव्हार थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न क्रमांक 24 आहे आपला या ठिकाणी, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामध्ये मग महत्त्वाच्या माहितीत जर पाहिलं तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकरशेठ यांनी 26 ऑगस्ट 1952 रोजी केलेली पाहायला मिळते. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील पहिली राजकीय संघटना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाड ठाणे या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं निधन 31 जुलै 1865 मध्ये झालेलं आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थापकामध्ये जगन्नाथ शंकरशेठ किंवा नाना शंकरशेठ हे प्रमुख होते. 1824 मध्ये त्यांच्या आणि स का छत्रे यांच्या साह्याने या ठिकाणी ह्या सोसायटीची स्थापना झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, की हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत किंवा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी हरिजन आणि यंग इंडिया हे जे काही वर्तमानपत्रे आहेत ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची ही वृत्तपत्रे असलेली आपण पाहू शकतो. तर मित्रांनो हे काही जे महत्त्वाचे 25 प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. आपण मुंबई जीएमसी साठी या ठिकाणी सिरीज चालू करतो आहोत. त्याच्यामध्ये मग तुमचं मिरज जीएमसी असेल, त्यानंतर पुणे जीएमसी असेल, जसं की ससून विद्यालयासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. आणि आज आपण व्हिडिओ बनवतो तर आजचीच न्यूज आहे. अजून एक या ठिकाणी जीएमसी भरती जाहीर झालेली आहे. त्याची अपडेट मी टेलिग्राम चॅनलला आपल्या दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला नवीन जीएमसी बद्दलची माहिती मी दिलेली आहे. फॉर्म उद्यापासून सुरुवात होणार आहे. सर्व त्या ठिकाणी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. फॉर्मची लिंक वगैरे ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करून देणार आहे. त्याच्यानंतर बघा मिरज जीएमसी असेल, त्यानंतर पुणे जीएमसी असेल आणि मुंबई जीएमसी असेल. तर या जीएमसी भरतींसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. ज्याच्यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान असेल त्यामधील सर्व विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत. चालू घडामोडी आपण मंथ वाईज कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतचे सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण प्रत्येक महिन्यावाईज बनवणार आहोत. त्याचेही तुम्हाला लवकरच अपडेट या ठिकाणी चॅनलवर मिळून जाईल.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जे जी-एम-सी भरतीची या ठिकाणी तयारी करत आहेत आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर लगेचच त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत येईल आणि लगेचच तुम्ही जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करू शकाल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.